आणि त्यांनी विधानसभेला ते सिद्ध करून दाखवले, बरोबर ना? आता त्याच्यामध्ये जर इतर गोष्टी झाल्या असत्या तर महेशात माझ्या बाजूला आमदार म्हणूनच बसला असता. ठीक आहे, तुला राजयोग नसेल त्याच्या नशिबामध्ये, तसं पण असेल म्हणून ते होऊन गेलेले आहे. एक जेव्हा आम्ही त्या पक्षाचं काम करत होतो, संघटनेचं काम करत होतो, प्रत्येक आंदोलनात, प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक मिटिंगला महेशचा सहभाग फार मोठा होता. दुर्गाडीचं आमचं आंदोलन असतं साहेब, हा हिरिरीने पुढे असतो. आत्ता पण ह्या वेळेला पण, म्हणजे मला तर वाटतं मी त्याला फोन पण नाही केला, विसरलेलो, पण तो आला. त्यामुळे असे कार्यकर्तेच पुढे जात असतात. आता आम्ही पण काय डायरेक्ट उतरलो आणि आमदार झालेलो नाही. त्यांनी संघर्ष बघितलेला आहे, माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे एक चांगला कार्यकर्ता, ठीक आहे, जसं आता कोणतरी बोललं की 4 वर्ष तर बघता बघता निघून जातील आणि खरोखर जातील. आणि तो अजून तरुण आहे, त्याला अजून फार मोठा स्कोप आहे. आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं, कुठलीही साहेब दुर्घटना घडली, कोणाचं घर पडू दे, कोणाचं ॲक्सिडेंट होते, ते शाळेमध्ये फीचा प्रॉब्लेम होते, कुठलेही, की तिथे पहिलं नाव येतं महेशचं. आणि सगळ्यांना आशा असते, सर्वांना आशा असते की आपण आपली परिस्थितीमध्ये प्रॉब्लेम झाला आहे, प्रॉब्लेमसाठी धावत येणारा एकच माणूस महेश गायकवाड. हे ब्रीदवाक्य झालं होतं. मी जरी शहर प्रमुख नंतर आमदार झाल्यानंतर पण प्रत्येक त्याच्या गोष्टीचा तपास घेत होतो. अशा व्यक्तीला त्या स्थानावर पोहोचवण्यासाठी जी मेहनत घेतली त्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण आहेत. त्यामुळे तुमचं सुद्धा खास अभिनंदन करायला पाहिजे. कुठे कमी पडलो ती बाजू बघून आता ती चूक सुधारून पुढं जायला पाहिजे आपण. त्यामुळे हे बघा, महेश असू दे किंवा कोणीही, पब्लिकचा लाडका लगेच होत नाही कोणी, किंवा घरात बसून पब्लिकचा लाडका होत नाही, किंवा स्वतःचं बघत असेल आणि फायद्यासाठी संघटनेचा उपयोग करत असेल तो कोणाचा लाडका होत नाही. संघटनेच्या माध्यमातून लोकांना किती त्याचा हे होईल हे बघणारा व्यक्ती हा लोकांच्या गळ्याचा ताईत असतो.